नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे। आपल्या रोजच्या वापरात आपण कांदा खात असतो, परंतु कांद्याचे काही औषधी गुणधर्म आपण जाणून घेऊ। औषधासाठी जेव्हा कांदा वापरायचा असतो तेव्हा विकत घेताना कांदा हा तिखट असणारा विकत घेतला गेला पाहिजे। कांदा कापल्यानंतर एक उग्र वास येतो आपल्याला, त्याच्यामुळे डोळ्यातनं पाणी येतं। तर हा जितका उग्र कांदा असेल तितका त्याच्यात औषधी गुणधर्म हा जास्त प्रमाणात असतो आणि म्हणून औषधाकरता वापरताना तिखट असलेला आणि उग्र वासाचा कांदा आपण घेतला पाहिजे। कांद्याचा हाच अँटीबॅक्टेरियल किंवा अँटी फंगल हा जो गुणधर्म आहे तो आपल्याला पोटातल्या रोगांसाठी सुद्धा उपयोगी पडतो। जेव्हा आपल्याला आतड्याचे रोग होतात, फंगस इन्फेक्शन होतं, त्यामुळे काही वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया अटॅक करतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला डिसेंट्री, डायरिया असे वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात। तर अशा वेळी तुम्ही कच्चा कांदा खाणं हे हितकारक आहे। कांद्याचा रस हा तुम्ही मधाबरोबर जरी घेतला तो सुद्धा आपल्याला अतिशय चांगला परिणाम देतो। कांद्याचा आणखी एक उत्तम गुणधर्म असा आहे की तो कफाचा सुद्धा नाश करतो। हा कफ कुठला तर जेव्हा दम लागतो किंवा दमा नावाचा ज्यांना रोग आहे त्याच्यात कफ संचय होतो, कफ बाहेर पडत नाही खोकल्यातून, तर अशा वेळेला हा कफ बाहेर पडण्यासाठी सुद्धा कांद्याच्या रसाचा उपयोग होतो। शिवाय कफ निर्माण न होण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो। ज्यांना अशा प्रकारचा त्रास आहे त्यांनी कांद्याचा रस 1 चमचा, मध 1 चमचा, आल्याचा रस 1 चमचा हे मिश्रण 1-1 तासांनी जर रेग्युलर घेतलं तर कफ निघून जातो, नवीन कफ बनण्याचा सुद्धा कमी होतं आणि श्वास घेताना त्यांना अतिशय मोकळं वाटतं। तेव्हा कांद्याचे असे विविध गुणधर्म आपण जर उपयोगात आणले तर आपल्याला निश्चित फायदा होईल। नमस्कार। काही नाक